मित्रांनो ताई आपल्याला आलेले आहेत. आपल्या आईंना गिफ्ट बघा काय काय आणले मित्रांनो. आयुष्यात पहिल्यांदा आपल्या आईला असं कोणीतरी गिफ्ट देते मित्रांनो, नाही का. जेवण बनवून आणले काय ते भोगीची भाजी. मित्रांनो आज सण आहे आणि सणासुदीचं ताईंनी संपूर्ण जेवण स्वतः हाताने बनवून आणले आपल्या आईंसाठी. आणि ह्यानंतर मित्रांनो हे बघा. तर मित्रांनो आपल्या घरच्या परिस्थितीमुळं आतापर्यंत ना आपल्या आईला कधी आपण आपल्या घरची साडी घेऊ शकली नाही, माहिती का मित्रांनो. म्हणजे ना असं घरची परिस्थिती इतकी हलाखीची, एवढ्या हलाखीतनं मी घेतली कारण का तर मला माहीत होतं आईला कधी साडी भेटली नाही. त्याकरता यूट्यूबचा पहिला पगार झाला आणि करेक्ट 1 वर्षापूर्वी मी आईला साडी घेतली होती. आणि त्यानंतर मित्रांनो आपली आई फाटलेल्या ह्या साड्या घालीत होती. पण ह्या ज्या ताई आहेत ना, मला एवढा अभिमान आहे ना ताईंचा मित्रांनो. आपल्या आईंसाठी नवीन साडी मित्रांनो, नवीन साडी डायरेक्ट दुकानातनं ताई घेऊन आल्या. शेंग सोलाण्याची भाजी सुद्धा ताईने आपल्यासाठी आणली या. शेंगदाण्याची मिरची करून आणली या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो कालचा जो आपला ब्लॉग आला होता त्या सणा दिवशी आला होता आणि त्यामध्ये मटण बनवलेलं. पण मित्रांनो सणा दिवशी काय आपण मटण बनवलं नव्हतं. आपण आधीच म्हणजे नाही का 1-2 दिवसाच्या आधीच तो व्हिडिओ शूट केला होता. पण त्याला सोडायचा जरा एडिटिंगला ह्याला उशीर लागल्यामुळं तो सणा दिवशी सोडलाय. पण सणाचा व्हिडिओ मित्रांनो आज शूटिंग होते आणि उद्या अपलोड होईल. तर आज आहे आपली भोगी मित्रांनो. मस्तपैकी तिळाच्या भाकरी बिकरी आपण बनवणार आणि कशा भाकरी होतील, भाजी बिजी कशी काय होईल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. सकाळ सकाळ सणासुदीचं आपली आई ताजं बोरचं पाणी भरायला आले मित्रांनो. बघा हा आपला बोर आहे इथं. बघा बोर चालू केलाय मी आत्ताच. आणि आपली आई हांडबिंड देवा पण जायच्या तू आई. हा देवाला निवद करायचं आहे त्यामुळे ताजं पाणी बोरचं. दादा आईन तो काय करताय हे आज बोगी आहे ना, आज हे शेंग सोलाना सोलायचा या. हा हे शेंग आणली दया, या शेंग सोलाना सोलून आज हे बोगीचा दिवस असतो त्यामुळे हे शेंग सोलाना करावा लागतो. हा हे आपला सण आला आपला. हा सण उद्या साखरात. हा आज बोगी उद्या साखरात. मग बोगीला आपले मिक्स भाजी खायची. हा हे शेंग सोलाना खावा लागतो बोगीला. हा आणि साखरेतीला पोळ्या. साखरातीला पोळ्या. हे बोगीच्या दिवशी शेंग सोल्यानंतर केलं की ह्याला खेंगाट म्हणतात जुनी लोक. हा जुनी लोक म्हणतात खेंगाट म्हणतात. हा खेंगाट आपलं करायचं आज मस्त बाकी. तर मित्रांनो हा सगळा आपला शेंग सोला नाही हो का. या ठिकाणी बटाट, बोर, वांगी, वाटाणा, गाजर, पावटा बिवटा, डबळ सगळं आणलंय. आणि या ठिकाणी हो का सोलायचं चाललंय आता आपलं खेंगाट मित्रांनो. वांगी बिंगी घालून मस्त एकदम आई मस्त बनवणार ना. हा मस्त बनवणार. हा टेस्टिंग. आणि आमदार बी आलाय हो का मदतीला. आमदार बी मदत करतो हाय का कसं. मित्रांनो पहिल्यापासून आपल्याला ना एक आशा असायची लहानपणापासून मित्रांनो. अशी भुगी आली ना, भुगीमध्ये आपल्याला बोर फळं बिळं खायला गावायचे, गाजरं बिजरं. ह्यावेळेस आपल्या वाड्यावर लहान पोरं नाही त्यामुळं आपण पावशेरच आणले. बारकी पोरं बिरं असती तर जास्त आणला असतो. आणि हे आपली बोरं मित्रांनो खायला एवढी भारी लागतात नाही मोठाली बोरं. वा हे असं ना एक सोलता खायचं. आईचं त्यांचं बी चाललंय सोलता एक तोंडात टाकायचं सोलायचं. आपलं सणाचं आई देव पोंजून घेते मित्रांनो. सकाळी ताजं पाणी आणलं होतं मागाशी आणि ताज्या पाण्यात आता आपलं सुद्धा असलं ना हा की ताजं पाणी आणून आता उद्या बी ताजं पाणी आणायचं मग डाळ शिजाय घालायची. हा तर आता आपलं देव पोंजलं हो का सणाचं. एवढ्या सगळ्या भाज्यांचं आपलं मस्तपैकी बनणार आहे मित्रांनो खेंगाट. तर ह्यामध्ये काय आहे, पावटा आहे मित्रांनो, पावट्याचं दाणं, वाटाणा, त्याबरोबर ढपळ, वांग, बटाटा, बोर, गाजर. बघा हे असं आपलं आजचं खेंगाट बनणार आहे. कसं आहे एकदम भाजी कशी लागते टेस्टिंग खाऊन पिऊन बघूया. आपली आई बी बनवते. आई कसल्या भाकरी बनवते. आज तीळ टाकून भाकरी बनवते ना. तिळाच्या होई. हा तिळाच्या भाकरी चालल्या ते मित्रांनो. भाकरीमध्ये असं वरण टाकायचं थोडं. हा हो का इथं तिळ घेतलंय आईने. आणि हो का तिळाची पहिली भाकर तयार होते आपली या ठिकाणी. आणि एक बनवते. तिळाच्या भाकरी झालेल्या आहेत. हे शेवटचा दामटा आहे मित्रांनो. हो का चुलीवरती भाजून घेते आहे आपला. भाकरी सगळ्या झाल्या ते तयार. आणि शेवटचं आई तीळ टाकून केले ना. हा तीळ टाकून केले. आणि आता बनवायची आपल्याला भाजी मित्रांनो. मस्तपैकी भाजी करणार आपली आई. आपलं मस्तपैकी तयार होणार आहे खेंगाट मित्रांनो. हो का सगळ्या भाज्या आईने धुवून घेतल्या ते इथं.
सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्यात काय? हा चांगले पहिल्या पाण्याने धुतले, आता डबल पाण्याने धुवून घेते. आता पहिल्या पाण्याने धुतले, हे दुसरं पाणी आपलं धुवून घेते चांगलं त्याला. आणि आता बनवायची भाजी. अजून एकदा धुती काय? कढईला चांगला जाळ लागलाय आणि तेल बी टाकले आपलं. तर आहे आता भाज्या टाकून घ्यायच्या याच्यात. नाही मग मसाला मीठ. मसाला मीठ. मित्रांनो पहिले ग्रेव्ही तयार करायची आणि मग आपल्या ह्या भाज्या टाकून घ्यायच्या त्यात. बरोच मीठ टाकते की आपली आई. आता हळद थोडीशी. हळद बी टाकली थोडीशी. कुठल्या बी कालवणाला मसाला आधी तळून घेतल्याशिवाय कालवण चव देत नाही. आपला कर्पल मसाला उतरावला मित्रांनो. थोडस टाकते. आता मसाला टाकलेला आहे आणि आई सगळं आपलं हे परतून घेते खेंगाट. याला असं सगळं टाकून हे शेंगदाणं बिंगदाणं घालून. मित्रांनो मला वाटते आपल्या जवळजवळ 7-8 प्रकारच्या भाज्या असतील ह्याच्यात. सगळ्याच मिक्स वेज कालवण. खेंगाट कालवण नाही. कसं काय आपलं कढईभर खेंगाट मित्रांनो. प्रत्येक बघा कसं वेगवेगळे भाजी दिसते, कसं टेस्ट देते. वाटण बिटण घालणार आहे काय? घालायची ना. वाटण घाटण घालून वाड्यावरचं मस्तपैकी खेंगाट तयार होणार या ठिकाणी. आपलं कालवण तर इकडे शिजायला घातले आणि वाटण वाटून घ्यायचे. वाटणाचं साहित्य काढून घेते आहे इकडे. ह्याला तर वर उकळी फुटल मित्रांनो वाटण वाटूस तर. पण चांगलं आटवू एकदम. जेवढं कालवण बिलवण आटल ना तेवढं खायला मस्त बी लागतं. वाटण वाटायचं चाललंय वरट्या पाट्यावरती. खेंगाटाला बी उकळी फुटायला लागले थोड्याच वेळात आपलं खेंगाट होईल तयार. मग आपण मस्तपैकी करायचं जेवण बिवण. मित्रांनो आपलं वाड्यावरचं खेंगाट तयार आहे. आता आपलं जेवण आपणच घेऊ. ही सुक्की भाजी बनवली आपल्या आईने वाटतं मित्रांनो. आखा आटून गेले नाही का. आई गेले धुणं धुवायला आणि हे सगळं आटून गेले. मी बी नव्हतो या ठिकाणी. कसे झाले रसरशीत. खायला एकदम भारी लागल. आता आपली मेंढरं घेऊन आलोय मित्रांनो इकडं काटवानाच्या पडकात चारायला. इकडं बघा हे असं वेल बिल आहेत. हे गारवेल बिरवेल बी आहेत भरपूर. आणि इकडं आपलं काट्यांचं पडाके मित्रांनो. म्हणजे नुसत्या बाभळी उगावल्या ते यात. इथं 100 बाभळ तोडले दादांनी. बघा बाभळीच बाभळी. मेंढरांना जरा आता सुबाभळीचा पाला पाडलेला आहे. सुबाभळ मित्रांनो केवढी आहे. तिथं गेलं तर पार वर. आणि पाला पाडलाय व्हायचं म्हणलं पाला शेंगा खातेल का नाही दादा? याने काय होतं मेराला? चांगलं रक्त वाढतं मेंढराचं होय. आणि पाल्याने वाढतं का शेंगाने? शेंगाने पाल्याने. तर मित्रांनो आता आज आपले सण आहे आणि सणाच्या दिवशी एक खुशखबर देतो तुम्हाला. तर मित्रांनो एक ताई आपल्या फॅन आहेत, आपलं व्हिडिओ बघतात. तर त्या ताई आपल्या आईसाठी स्पेशल आज काहीतरी गिफ्ट देणार आहेत. आणि त्या ताई थोड्याच वेळात आपल्यापाशी येतात आणि मी त्यांना तिथे भेटायला जातोय. तर काय ताई आपल्याला काय गिफ्ट आणतात आहे आणि काय आपल्या व्हिडिओबद्दल बोलतात आहे ते आता बघूया. मित्रांनो आपल्या ताई आलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत आपल्याला व्हिडिओचं म्हणजे नाही का आतापर्यंत एवढं व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. त्यामध्ये ताई आपल्या पहिल्या अशा व्यक्ती आहेत ज्या आपल्या आईला काहीतरी गिफ्ट घेऊन आलेल्या आहेत. तर ताईंनी गिफ्ट आणले मित्रांनो. ताई आपल्याला आलेल्या आहेत. आपल्या आईंना गिफ्ट बघा काय काय आणले मित्रांनो. आयुष्यात पहिल्यांदा आपल्या आईला असं कोणीतरी गिफ्ट देते मित्रांनो नाही का. जेवण बनवून आणले काय ते बोगीची भाजी. मित्रांनो आज सण आहे आणि सणासुदीचं ताईंनी संपूर्ण जेवण स्वतः हाताने बनवून आणले आपल्या आईंसाठी. आणि ह्यानंतर मित्रांनो हे बघा साडी. मित्रांनो माझं जेव्हा युट्यूबचं साडीतलं कळत नाही एवढं पण मी आणले आणि मी सिलाई काम करते त्यामुळे हे असं. तर मित्रांनो पहिली साडी आपल्या आईला घेतली होती. आयुष्यात पहिल्यांदा आईला घरून साडी भेटली होती. ती साडी म्हणजे मित्रांनो मी यूट्यूबचा पहिला पगार झाला तेव्हा आईला साडी दिली होती. आणि दुसरी साडी म्हणजे आपल्या या ताईंनी बघा आपल्या आईला दुसरी साडी ताईंनी आणलेली. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचं आईसाठी काहीतरी सार्थक झालं नाही का. आतापर्यंत एवढं व्हिडिओ मी बनवतोय मित्रांनो. जवळजवळ 300च्या वरती व्हिडिओ आपला अपलोड झालेत यूट्यूबला. आणि त्यातून आज आपल्या आईसाठी ताईंनी बघा कसं गिफ्ट आणलंय छानसं.
भरपूर मित्रांनो, भरपूर आपल्यासाठी भरपूर आहे काय सर्व काय. नाही चांगली आहे. ही काठापदराची साडी आली आणि मी अशी सफेद मी नेसल आता आवराजून नेसल तुमची साडी. एकदा व्हिडिओ होईल तुमच्या साडीवरती, एकदा व्हिडिओ होईल. नो ताईंनी आईसाठी साडी आणली आणि माझ्यासाठी स्पेशल व्हिडिओचं मला बी काहीतरी भेटलं पाहिजे. मला खायला आणले राव. खायला काय काय आणले एवढं आणले तर खायला बघा. आई दाखव, एक एक साहित्य दाखव आम्हाला ताईंनी काय आणले. बघा बिस्किट पुडच किती आणलेत मित्रांनो. बारक्या बाळाला जे खायला असतं ते आपल्याला आणले. मित्रांनो आपल्या संध्याकाळचं अख्खं जेवण होईल एवढं ताई आपल्याला खायला घेऊन आले. ते आपल्या आईला एक दिवस स्वयंपाकासाठी रेस्ट. ताईंनी मग बहिणीगत घेऊन आली या. म्हणून तर दादा म्हणले ना, दादासाठी आणले सगळं. छान वातावरण आहे, सगळं मस्त वाटतं. भारी आहे ना असं मोकळ्या आकाशाखाली. तुम्हाला बी भारी वाटत असेल सारखं बिल्डिंग मध्ये. उद्या याचाल का? सारखं आतल्या आत राहून वेगळं उद्या वाटत सगळी याचाल का जेवायला? उद्या काही बनवू. नको. तर मित्रांनो आपल्या घरच्या परिस्थितीमुळं आतापर्यंत ना आपल्या आईला कधी आपण आपल्या घरची साडी घेऊ शकली नाही, माहिती आहे का मित्रांनो. म्हणजे ना असं घरची परिस्थिती इतकी हालाकीची, एवढ्या हालाकीतनं मी घेतली. कारण का तर मला माहीत होतं आईला कधी साडी भेटली नाही. त्याकरता यूट्यूबचा पहिला पगार झाला आणि करेक्ट 1 वर्षापूर्वी मी आईला साडी घेतली होती. आणि त्यानंतर मित्रांनो आपली आई फाटलेल्या ह्या साड्या घालीत होती. पण ह्या ज्या ताई आहेत ना, मला एवढा अभिमान आहे ना ताईंचा मित्रांनो. आपल्या आईंसाठी नवीन साडी मित्रांनो, नवीन साडी डायरेक्ट दुकानातनं ताई घेऊन आल्या. त्यामुळं इतकं भारी वाटतंय ना खरंच. व्हिडिओ बघून मित्रांनो, व्हिडिओ बघून एवढं प्रेम भेटलं ना आईला. पहिल्यांदा माझ्यासाठी बी आणलं त्यांनी, खायला प्यायला आणलं. पण माझ्या आईसाठी आणलं, त्याचा मला भरपूर अभिमान आहे. इतका अभिमान आहे ना मित्रांनो, आईसाठी पहिल्यांदा माझ्या आईला काहीतरी गिफ्ट भेटले राव. वाड्याला आलेले आहेत मित्रांनो आणि आता कोकरी बिकरी मिळली. आणि कोकरी बिकरी मिळवले ते ह्याच वावरात आपटतेला आता हिकून आपल्या ताईंनी नुसतं आपल्याला भेटवस्तूच नाही आणली आईला, तर त्यासोबत मित्रांनो आईचा रात्रीचा एक स्वयंपाक वाचावा म्हणून स्वयंपाक स्वतः हाताने बनवून स्वयंपाक आणला. काय म्हणले आई? ताई काय म्हणल्या? काय म्हणले, आजच्या दिवस आराम करा तुम्ही. आईला आराम भेटू दे आजचे दिवस, तुम्ही माझ्या हातचं जेवण खा. तर मित्रांनो खरंच आता आपण ताईंनी कसं काय बनवले खाऊन बिऊन बघू. तर आता आईने सगळं सोडून घेतले आणि आता आपलं ताईंनी काय आणलंय हे काय हां मांदाळ बी आणले. आम्ही जीवन शिल्लक राहील. वाटलं तर ताई आम्ही तुमचं अन्न असं टाकून नाही देणार. वाटलं तर सकाळी सुद्धा खाईल. कारण का तर आपल्या आयुष्यातलं पहिल्यांदा अशी काहीतरी भेटवस्तू असेल काय काय. भाकरीला बाजरीच्या चपात्या पोळ्या, भरपूर चटणी बिटणी भरपूर काय काय मित्रांनो. खेंगाट बिंगाट सणासुदीचं सगळं जेवण बिवण लय मस्त आणले ताईंनी. मला वाटतंय भरपूर कष्ट घेतले असणार आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. लय म्हणजे आता हे थोडं का एवढं केलंय म्हणल्यावर. शेंग सोलाण्याची भाजी सुद्धा ताईने आपल्यासाठी आणली या. शेंगदाण्याची मिरची करून आणली या. लय काय काय हा लय काय काय ताईने गुळाच्या चपात्या, परत दुसऱ्या चपात्या. एवढं ताईने जेवण आम्हाला एका टायमाला नाही खपल एवढं जेवण आणलंय. आता आपलं जेवण वाढून देते मित्रांनो आई. जेवण वाढायचं चाललंय हो का. भाकरी बिकरी आपल्या सगळं चटणी बिटणी दादांना पहिलं ताट वाढून देते आई हो का. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. तर ही आपली शेंगदाण्याची चटणी आहे. त्यासोबत ही आजचा आपलं सणाची भाजी चपाती आणि मित्रांनो ही गुळाची चपाती. तर गुळाची चपाती मित्रांनो हा पोळ्या मित्रांनो. गुळाची पोळी तर मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय मित्रांनो. नाही का आपल्या वाड्यावरती कधी बनवली नव्हती. आई बनवलेली होय? नाही ना. कसं लागतंय ताईंनी दिलेलं जेवण? एक नंबर भारी. हा दादा तुम्ही चांगलं खाताय वांडोळ. कसं लागतंय? एकदम मस्त झालंय, छान झालं या. छान झालंय ना. हा संक्रांतीच्या सणाचं ताईंचं अभिनंदन. हा तर बघा दादा काय सगळ्यात जास्त काय आवडतंय तुम्हाला त्यातलं? मिरची आवडते, हे शेंग सोलाना आवडतोय. सगळंच एकदम टेस्टी बनवले. एकदम टेस्टी भाजी. हा चविष्ट मित्रांनो बघा. ताई तुमच्या हाताला एकदम मस्त चव आहे. आपली आई बी बघा जेवण करते आता आमच्या सोबतच. आणि आपण आता मी बी जेवण करतो आणि सांगतो खरंच कसं झालंय ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे. माझं जेवण झालंय. आई दादा अजून जेवण करतात.
तर मित्रांनो ताईंनी जेवण दिलं ना आज, थोडं का आहे ना आपण जास्त जेवण केलेलं आहे. कारण का तर मित्रांनो इतकं भारी जेवण होतं ना. आणि त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मित्रांनो, गुळाची जी पोळी केली होती ना, ते हा गुळाची आणि ते पुरणाची जी पोळी बनवलेली ना ताईंनी, तर ती मित्रांनो मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली नाही का, आयुष्यात पहिल्यांदा ती पोळी खाल्ली. तर इतकी मस्त लागली ना मित्रांनो, मी त्यातल्या 2 पोळ्या खाल्ल्या आणि चपाती बी भरपूर खाल्लं. तर ती आयुष्यात पहिल्यांदा पोळी खाल्ली आणि इतकं भारी वाटलं ना. तर ताई तुमचा मी खरंच खूप खूप आभारी आहे. कारण का तर तुम्ही आम्हाला असं एवढं भारी जेवण खाऊ घातलं, तुमच्यामुळं एवढं भारी जेवण खायला भेटलं. तर ताईंचा भरपूर मी आभारी आहे. जेवढं तुमचा आभार मानावं तेवढं माझ्यासाठी कमीच आहे. पण आता कसं आहे, आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.